नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे. आज ऑर्डर देण्यात आलेली. बघा, लाडक्या बहिणींसाठी आज ऑर्डर देण्यात आलेली आहे. 16 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. फेब्रुवारीच्या ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, तर ते फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता ह्या ठिकाणी जमा होणार आहे. आजच ह्या ठिकाणी ऑर्डर देण्यात आली आहे. तर बघा, आता हे जे काही पैसे केव्हापासून तुमच्या खात्यात जमा होतील ते पण आपण पाहणार आहोत. काही महिलांना बघा, काही महिलांना 12,000 रुपये, काही महिलांना 12,000 रुपये आणि काही महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. बघा, 6,000 रुपये पण वाटप होणार आहे, 12,000 रुपये पण वाटप होणार आहे. आता काही महिलांना 12,000, काही महिलांना 6,000 रुपये, तर काही महिलांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 16 फेब्रुवारीची सर्वात मोठी बातमी पाहू शकतो. बघा, आज 4 वाजल्यापासून तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आज 4 वाजतापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला येतील पैसे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमचा जिल्हा पण आहे का ते पण तुम्ही पाहायचं, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, संपूर्ण जिल्हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. सर्वच्या सर्व महिलांनी अशा पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर या व्हिडिओमध्ये पण आपण पुराव्याच्या सहित माहिती पाहणार आहोत. फेब्रुवारीच्या ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या पैशांना आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजच ऑर्डर देण्यात आली आहे. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आपण पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर. बघा, माझी लाडकी बहीण योजना सध्या विरोधकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचं सांगितलं जातं. बघा, आपल्याला चर्चा पाहायला मिळत आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण बंद होणार, असं आपल्याला चर्चा पाहायला मिळत आहे. तर या चर्चांवर पूर्णविराम लावलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी. बघा, त्यांनी सांगितले, ज्या काही महिला भगिनी त्यांना भेटायला आल्या होत्या त्यांनी सांगितले त्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. आता ही योजना बंद पडणार असल्याच्या ज्या काही अटकळांदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं अपडेट दिलं. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. आजची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्व महिलांसाठीची खुशखबर आहे. सर्वात मोठी खुशखबर काय मोठं अपडेट दिलेलं आहे. बघा, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात. बघा, ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या फेब्रुवारीच्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट देण्यात आली आहे. आता काय अपडेट आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. फेब्रुवारीचे जे पैसे आहेत तुम्हाला पाहिजेत ना, फेब्रुवारीचे पैसे केव्हा येणार त्याची अपडेट मी तुम्हाला देतोय. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी अपडेट बघा, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, ही योजना सुरूच राहील असं आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले. बघा, जर तुम्ही पाहिलं तर योजना बंद होईल अशा चर्चा सुरू आहेत, पण ही योजना सुरूच राहील असं आश्वासन अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे. आणि अजितदादा पवार हे अर्थमंत्री पण आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. महत्त्वाचं काय, आता 1 मार्चला बघा, 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे. आता अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होईल आणि या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेची तरतूद पुन्हा एकदा केली जाणार आहे. तरतूद केली म्हणजे पुन्हा वर्षभर योजना सुरूच राहील. ठीक आहे, वर्षभर पुन्हा योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे ज्या काही अफवा सुरू आहेत की योजना बंद होईल, तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल योजना बंद होईल, तर योजना बंद होणार नाही आहे. कारण स्वतः अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ही योजना सुरूच राहील असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात तरतूद केली जाणारच आहे आणि वर्षभर योजना सुरूच राहील. पुढे 5 वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. येत्या काही आठवड्यात बघा, येत्या काही आठवड्यात लाभार्थ्यांना वचन दिलेली आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत मिळेल. बघा, येत्या काही आठवड्यात लाभार्थ्यांना वचन दिलेली आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक महिलांना दिलासा मिळेल. बघा, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तर तो हप्ता तुम्हाला मिळेल असं सांगितलेलं आहे. असंही अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल, अजितदादा पवार.
बघा येत्या काही आठवड्यात तुम्हाला जे पैसे आहेत, फेब्रुवारीचे जे पैसे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत. बघा ह्यामध्ये त्यांनी काय म्हटले, कालच मी 3,500 कोटी रुपयांच्या धनादेशावर म्हणजेच चेकवर, बघा चेकवर सही करून आलेले आहेत. अजितदादा पवार स्वतः चेकवर सही करून आलेले आहेत. किती, 3,500 कोटी रुपयांचा जो काही चेक आहे, तर त्या चेकवर सही केलेली आहे. आता ही प्रोसेस काय असते बघा, सुरुवातीला अर्थमंत्र्यांकडून चेकवर सही होते. हा चेक महिला व बालविकास विभागाला जातो, ठीक आहे, महिला व बालकल्याण विभागाला, बालविकास विभागाला जातो. त्यानंतर हा चेक जो आहे तो महिला व बालविकास विभाग बँकेत त्या ठिकाणी टाकते, कारण पैसे हे बँकेत असतात. बँकेतून हे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी महिलांना वाटप व्हायला सुरुवात होते. तर बघा कालच चेकवर मी 3,500 कोटींचा जो काही हप्ता आहे, तर 3,500 कोटींचा हप्ता, 3,500 कोटी रुपयांचा धनादेश चेकवर स्वाक्षरी केली. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल असं आश्वासनही अजितदादा पवार यांनी दिलेले आहे. तर बघा सर्वांनी लक्षात घ्या, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 3,500 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींना या ठिकाणी आता पैसे जे ते यायला सुरुवात होणार आहे. चेकवर सही झाली की लगेच तो महिला व बालविकास विभागाला जातो. बघा बातमी कालचीच आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा 2 ते 3 दिवस लागतात. त्यानंतर महिला व बालविकास विभागाला तो चेक जातो, चेक नंतर बँकेत जातो. आजचा रविवार आहे, ठीक आहे, आजचा रविवार आहे. बँकेत चेक गेला की त्यानंतर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते. बघा तुम्हाला पैसे यायला जी सुरुवात आहे त्या ठिकाणी होत असते. पुढे पहा, यावेळी पीक विमा योजनेतील अनियमिततेबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. पीक विमा यामध्ये ज्या काही अनियमितता आहे त्याबद्दल पण त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात विमा संरक्षण देण्यात येत असताना कुरण आणि सरकारी जमिनीवर दावे केले जात होते. अशा योजनांचा योग्य वापर अपेक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी केला पाहिजे, असं मत अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान जालना जिल्ह्यातील परतूर येथील माजी आमदार सुरेश जठलिया यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि यावेळी ते त्या ठिकाणी बोलत होते. त्यानंतर आता आपण पुढे पाहूया. बघा यामध्ये तुम्हाला बघा चेकवर तर सही झालेलीच आहे. आता 2100 रुपयांसंदर्भात काय अपडेट, बघा 2100 रुपये पण तुम्हाला पाहिजेत. 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. कारण तुम्हाला ही मागणी आता महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही मागणी लावून धरली, फेब्रुवारी आता त्या ठिकाणी संपणार आहे, जर आता तुम्ही मागणी लावून धरली तर मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये तुमची तरतूद होईल, पूर्ण वर्षभर तरतूद राहील. त्यामुळे तुम्हाला आत्ताच ती मागणी करायची, सर्वच्या सर्व महिला भगिनींनी मागणी करायची. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. कारण ही मागणी जर तुम्ही केली तरच तुमचे सरकार मागणी मान्य करेल. मागणी करावी लागते. बघा कोणतीही मागणी अगोदर आपल्याला जर काही पाहिजे असेल तर ते आपल्याला मागावं लागतं. तर तुम्हाला पण सरकारकडे 2100 रुपयांची मागणी करायची. 2100 रुपये पाहिजेत असं सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. म्हणजेच तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमची मागणी मान्य होऊ शकते. आता 2100 रुपये केव्हापासून मिळतील त्याची अपडेट पाहूया. बघा तर बघा 2100 रुपये कधीपासून मिळतील, तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. बघा सरकारनेच आश्वासन दिलं होतं आणि जर ती तुम्हाला मागणी पूर्ण करायची असेल तर सर्वच्या सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत तर तुमची मागणी पूर्ण होईल. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा होणार आहे. बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला याबाबतची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात दरमहा 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा शक्यता आहे, पण ही शक्यता जी आहे ती अजून झालेली नाही आहे. म्हणजेच 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्या अगोदरच तुम्हाला ही मागणी लावून धरायची. जोरदार सर्व महिलांनी ही मागणी जी ती लावून धरायची आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वच्या सर्व महिलांनी लिहून पाठवायचं 2100 रुपये पाहिजेत तरच तुमची ही जी काही मागणी त्या ठिकाणी मान्य होणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.